आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय जवळील सभागृहामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच छोट्याबाई दरबार सिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। सदर ग्रामसभेत चिमठाणे, दलवाडी, प्रसो, पिंपरी या तिन्ही गावातील विविध मूलभूत सुविधांसह बुराई नदी काठावरील वाळू उत्खनन बेकायदेशीरपणे केले जाते, त्याला आवर घालण्यासाठी दक्षता समितीची गरज पाहून समिती गठीत करण्यात आली आहे। ग्रामसभेला बहुसंख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित होते। यावेळी लोकनियुक्त सरपंच छोट्याबाई दरबार सिंग गिरासे, उपसरपंच दिनेश शंकर चौधरी, सदस्य दिलीप गुलाब सिंग गिरासे, अरविंद पांडुरंग कासार, कपिल मोहन सिंग गिरासे, शालिनीबाई गिरीधर पाटील, छायाबाई यशवंत धनगर, जिजाबाई सीताराम भिल, सुभाष देवमन भिल, चंद्रकलाबाई किशोर भोई, सूरज सिंग बखत सिंग गिरासे, मनीषा हरीश नगराळे, योगिता गणेश कोळी, बाणूबाई सुदाम भिल, सहग्राम विकास अधिकारी SP पाटील, सर्कल मीना नंदलाल पवार, तलाटी पूजा दीपकराव सदार सह गावातील दरबार सिंग युवराज सिंग गिरासे, पावबा हरचंद भोई, भूषण दरबार सिंग गिरासे, सुनील केशव चौधरी, कैलास शिवराम महाजन, राजपाल सिंग जयसिंग गिरासे, जयेश शिवराम महाजन, मयूर बच्चेंद्र चौधरी, विनोद हिरालाल परदेशी, नानाभाऊ उत्तम भिल, प्रवीण चंद्रकांत शिंपी, शंकर पांडुरंग कोळी, सागर खुमान सिंगू गिरासे, बंटी विठ्ठल नगराळे, महेंद्र गोकुळ पाटील, शाणाभाऊ धनगर सह बहुसंख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित होते। ग्रामविकास अधिकारी SP पाटील यांनी मागील वर्षाचे प्रोसिडिंग वाचून जमा खर्चास मंजुरी मिळवली, तसेच गावातील विविध उपाययोजनांसाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। काही तक्रारीचं निवारण जागेवरच सरपंच सौ गिरासे आणि सदस्य यांच्या पुढाकाराने करण्यात आले। तशी नोंद दप्तरी करण्यात आली। यामध्ये गावांतर्गत रस्ते, गटारी, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, घरकुल आदींचा समावेश होता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुराई नदी पात्रातील गेल्या अनेक वर्षांपासून वाळू उत्खनन बेकायदेशीरपणे सुरू असल्याचं नुकतंच माजी सैनिक महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला। त्या अनुषंगाने ग्रामसभेत सदरची वाळू रोखली जावी यासाठी उपाययोजना म्हणून वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांना रोखण्यासाठी दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीद्वारे निश्चितच अवैध वाळू वाहतुकीवर रोख बसेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदरची ग्रामसभा संपन्न झाली। राष्ट्रगीताने ग्रामसभेची सांगता करण्यात आली आहे। आपल्याला गोकुळाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा। आज आपल्या ग्रामपंचायतीची या ठिकाणी ग्रामसभा अध्यक्ष यांच्या आणि याच्या सभेचे अध्यक्ष आपल्या गावाचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय छोट्याबाई दरबार सिंग गिरासे यांनी स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो। सभेचे प्रश्न वाचून काय करणे, आपली जी मागणी सभा झालेली होती त्याच्यामध्ये आपण आपल्या ग्रामपंचायतीचा 15-22 तारखेनंतर कृती आराखड्याचा आपण नियोजन केलेलं होतं आणि तो आराखडा आपण मंजुरीला पाठवलेला आहे। त्याच्यामध्ये 1.5 पटीचा आराखडा आपण शासनाला मंजुरीला पाठवलेला आहे। शासन त्यानुसार आपल्याला निधी उपलब्ध करत असते। तर त्याच्यामध्ये जल समृद्धी गाव याच्यामध्ये 30% निधी हा आपण पाईपलाईनचं काम घेतलेले विस्तार वाढवणे बाबत त्याच्यामध्ये आराधना हॉटेलच्या मागील बाजूस अमरधामच्या मागील बाजूस भाऊसाहेब नगर या ठिकाणी आपण वाळू पाईपलाईनचा प्रस्ताव त्या ठिकाणी आपण टाकलेला आहे आणि त्याच्यावर 10 लाख रुपये तरतूद आपण या ठिकाणी केलेली, 10 लाखाची तरतूद त्या कामावर केलेली आहे। त्यानंतर पाणी पुरवठा बदलण्यासाठी जे काही गावात होत राहते त्याच्यावर 2 लाख रुपयाची तरतूद आपण करून ठेवलेली। त्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या क्लोरिनसाठी पण आपण या ठिकाणी करून ठेवले। हा पाण्याचा विषय गावाचा आज पाऊस एकदम कमजोर आहे आणि सकाळून रेती सगळी चालली गेली तर गावाला काय पाणी देतो आहे दक्षता समिती करा, कारण की आपलं गाव म्हणजे वादामागे पाय टेस्ट मागे नका लागा, पुढे कसं देईल आणि प्रयत्न कसं करू हा सपोर्ट ग्रामपंचायतीला सर्वांनी करा। गाव आपलं आहे या इथून बघा, कारण की भांडण होईल या इथून जसं मोठा चौकपर्यंत गर्दी झालेली आहे ते इथून न बघता, कारण की कोणचोर आज हे उद्या कोणी बसेल असं नाही की बदल राहतो तो, त्यामुळे प्रयत्न करा। कारण की बघा छोटे छोटे गाव
बोराडे सारखे गाव, रोहिणी सारखे गाव डिजिटल इंडियामध्ये गाव, मी त्या गावामध्ये सर्व्हिस केली 2 वर्ष. हे छोटस गाव आहे, म्हणजे डिजिटल ऑनलाईन डिजिटल मध्ये नंबर 1 पारितोषिक 15 लाखाचे आनंदा पवार सरपंच तिथले माझ्या कॉन्टॅक्ट आहेत, त्यांना 15 लाखाचे पारितोषिक भेटलं. आपल्या गावाला कसं भेटेल हा प्रयत्न करा आणि त्यामध्ये आपल्या गावाचे नाव महाराष्ट्रामध्ये कसं देईल हे बघा. संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.